आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आनंदी बाळा, आता तुला आत्याकडे जायचंय बरं का? जा. नाही मामा, मला नाही जायचंय. बेबी, आपण आपल्या घरी जायचंय, आनंदीच्या घरी जायचंय. चला. जा जा जा. मामा नाही जायचंय. हे घ्या, मामा हे घ्या. मामा मामा थोडे दिवस आहेत ना. मामा मला नाही जायचंय. काय हो, कोणी आलं होतं का? तुला कोणाला तरी भेटवायचंय. ये. हॅलो, मी विश्वा. यांच्याकडून कळालं की तुम्ही सुद्धा वाघिरी कॉलेजमध्ये होता. कमाल आहे ना. म्हणजे आपण एकाच कॉलेजमध्ये होतो पण भेटलो नाही कधी. जानू, अगं काय झालं, इतकी का दचकलीस? काही नाही रे, तू असं अचानक आलास ना म्हणून दचकले. बरं जयंत, भाजीची सगळी तयारी झालीये. भाजी झाली की लगेच तुझा डबा भरते मी. ओके. जानू, बाय द वे तुम्हाला सांगितलं नाही जानू, काल त्या बाकी फ्रेंडचा रिझल्ट काय लागला. एस्पेशली तो फ्रेंड मॅड. तो पास झाला का नाही? माहित नाही जयंत मला. म्हणजे मी कॉन्टॅक्टमध्येच नाही आहे ना त्याच्या. इनफॅक्ट कॉलेजमधलं कोणीच त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे, त्यामुळे नाही माहीत. म्हणजे जानूला त्या मॅडने परीक्षा दिली नाहीये हे अजूनही माहित नाहीये. काय चाललंय सगळं? अरे सिद्धू, तुमचंच लग्न कुठल्याही विघ्नाशिवाय व्हावं म्हणूनच चाललंय नाही सगळं. अरे पण हे असं पूर्वीचं लग्न तुम्ही का रांजणाशी करताय? पूर्वी तुला तरी पटतंय का हे सगळं? ते कुठल्या काळात वावरतोय आपण? 2025 मध्ये जगतोय. काय वेडेपणा लावलाय तुम्ही सगळ्यांनी? तोंड सांभाळून बोल सिद्धू. सॉरी, म्हणजे मला माहितीये की तुम्ही सगळे माझ्यापेक्षा खूप मोठे आहात, पण कोणीच तुमच्यापैकी याला विरोध नाही करत आहे. हे बघ सिद्धू, तुमच्या लग्नाआधी जर पूर्वीचं लग्न रांजणाशी झालं तर तुमचा संसार सुखाचा होईल आणि पुढे काही विघ्न येणार नाहीत. म्हणून गुरुजीच म्हणाले होते की ह्या सगळ्या विधी करायच्या.
पूर्वी मला खरंच कळत नाही की तू या सगळ्याला तयार तरी कशी झाली आहेस. म्हणजे मी तुझ्या इतका शिकलो नाहीये, पण हा सगळा मूर्खपणा इतका कळतो मला. तू परदेशात जाऊन डिग्री घेऊन आली आहेस ना, तुला कसं चालतंय हे सगळं? काय सांगू सिद्धू मी तुला, प्रेमात पडली रे तुझ्या. आणि हे सगळं केल्याने जर तू कायमचा माझा होणार असशील ना, तर मी हसत हसत हे सगळं करायला तयार आहे. तुझ्याशिवाय ना आता मला माझं आयुष्य इमॅजिनच होत नाहीये. अरे तिला चालतंय, कारण तिची स्वतःचीच अशी मनापासून इच्छा आहे की तिचा संसार सुखाचा व्हावा. हो का? पण हे तू माझ्याशी काहीतरी वेगळंच बोलली होतीस. काकू, अहो तुम्ही तरी सांगायचं ना की हे सगळं चुकतंय म्हणून. बस बस सिद्धू बस, खूप बोललास तू. हं? आमच्या या सगळ्यामध्ये तुला यायचं काहीही कारण नाहीये. हे जे काही चाललंय ना, हे तुझ्या भल्यासाठीच चाललंय, समजलं? तुझं बोलून झालं असेल तर जा इथून तू. हे लग्न होणं अत्यंत महत्वाचं आहे, तुझ्यासाठी नाही, आमच्यासाठी, पूर्वीसाठी. तेव्हा तुझं यामध्ये काहीही काम नाहीये. चल निघ इथून, जा इथून. जाईन ना, पण तेव्हा जाईन जेव्हा हे लग्न थांबेल. म्हणजे आणि सगळ्यात आधी मला पूर्वीशी जरा बोलायचं आहे. हे सिद्धू, पण हे असं कसं चालेल? आता तर लग्न चालू आहे ना. तुला बोलायचं आहे हिच्याशी? हं? थांबा सगळे, ह्याला जे काही बोलायचं आहे ते एकदा बोलून घेऊ दे. हे काय चाललंय तुझं? आपलं काय ठरलं होतं आणि तू काय करतेस? आपल्या दोघांनाही लग्न मान्य नव्हतं. मला असं वाटतंय की तू हे लग्न, हे सोहळे वगैरे सगळे एन्जॉय करायला लागलीस. हे बघ सिद्धू, मी तुला या अगोदरही म्हटलंय, हे लग्न जर का कॅन्सल करायचं असेल तर ते तुला करावं लागेल. मी नाही करू शकत यात काहीच. हे बघ पूर्वी, मी जर एकटा जाऊन बोललो की मला हे लग्न नाही करायचं ना, कोणी ऐकणार नाहीये माझं, आणि कळलंय मला. तू जर ठामपणे माझ्यावर लग्नाला नाही म्हणाली असतीस ना, तर आज ही वेळ आलीच नसती. मला असं वाटतंय की तुलाही आता हे लग्न करायचंय.